नमस्कार, संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम झणझणीत, चटपटीत व बघता क्षणी खाऊ वाटेल असं बेसन किंवा पिठलं करणार आहे, जे की एकदम साध्या, सोप्या व घरच्या साहित्यात तयार होते। झटकीपट होणारे व सर्वांना आवडेल असं हे पिठलं मी तुम्हाला करून दाखवणार आहे, तरी व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसते, त्याच्यापेक्षाही चवीला छान लागेल, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता गॅसवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यात 2 पळी तेल टाकून घ्यायचं, जी छोटी किटलीतली पळी असते ती। तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात जिरे टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहे। जिरे आपण नंतर टाकून घेणार आहे। आता इथे जिरे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आता थोडीशी हिंग आणि हळद टाकणार आहे। चिमटभर हिंग आणि हळद आपण टाकून घेणार आहे। आता याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत, ती टाकून छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कांदा शक्यतो तेलामध्ये चांगला भाजा, आणि पिठल्याला थोडंसं तेल जादाच लागतं, त्याच्याने त्याची चव छान होते किंवा दिसायलाही छान दिसतं। आता आपण हा चांगला भाजून घेऊया। इथं मी स्पेशल असं वाटण केले, ते कोणतं ते तुम्हाला मी दाखवते। ह्याच्यात मी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडेसे जिरे घातलेत। लसूण जरा भरपूर घालायचा व मिक्सरवरती मी बारीक करून घेतले। आता हे देखील आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जादा करू शकता। आता याला तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं आता हे छान असं भाजलं गेलंय, आणि आपला कांदा देखील भाजून किती कमी दिसतोय। आता ह्याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया, ती पण आपण तेलात 30 सेकंद भाजून घ्यायची। आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं। तुम्हाला घट्ट हवं असेल तर पाणी कमी ओता, पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी भरपूर ओतू शकता। पातळ करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं, घट्ट हवं असेल तर कमी करायचं। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया व ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्याशिवाय काहीही करायचं नाही। तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता आपण काय करणार आहे मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता आपल्याला हे पातळ करायचं आहे, त्यामुळे थोडंसं मी जादा पाणी घेतले। आता इकडे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ काढून घेतले, बेसनचं पीठ काढून घेतले। आता ते एका पातेल्यात घेऊया व त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं व त्याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। ते चांगलं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला। पातळ झालं तरी काय हरकत नाही, कारण आपण बघू शकता मी ह्या प्रकारे हे बेसन घालून पाणी असं तयार करून घेतले। आता आपलं गॅसवरती देखील आपली ही छान असं उकळलं गेले। आता आपण ह्याच्यामध्ये हे बेसन टाकून घेऊया। गाठ तर अजिबातच होत नाही, तुम्ही कितीही वेळाने हलवा किंवा एकटीने हलवलं, उशिरा हलवलं तरी आपल्या ह्या बेसनला किंवा पिठल्याला गाठ होत नाही। एकदम मऊ असं हे पिठलं होतं। मी छान आता हे हलवून घेत आहे। तुम्ही बघू शकता कमी वेळेत किती छान हे पिठलं झालंय। मात्र याला थोडंसं शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं वेळ द्यावा लागतो, त्याच्याने जी चव छान लागते। तुम्ही जेवढं याला हलवाल तेवढं हे छान असं मऊ होतं। आता अजून एक ट्रिक आहे। आता याच्यावरून आपण थोडंसं कच्चं तेल टाकून घेणार आहे व 5 ते 7 मिनटासाठी झाकून मीडियम गॅसवरती ठेवूया। आता 7 मिनिट झालेत। तुम्ही बघू शकता आपल्या पिठल्याचा कलरही किती बदलला आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे।
एकदम स्मूथ आणि कलर बदलला का समजायचं आपलं पिठलं छान असं शिजले गेले। हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता। माझी जर रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद।